नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बघणार आहोत भारतातील आद्य नगरांबाबत, जो की इयत्ता 11वीच्या इतिहासातील दुसरा पाठ आहे आणि या पाठावर आधारित याआधी 2 व्हिडिओ सेशन आपण बघितलेत. जर तुम्ही ते व्हिडिओ सेशन बघितले नसतील तर नक्की बघा. त्या व्हिडिओ सेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या आधीच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण चर्चा केली होती हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यांबाबत, हडप्पा संस्कृतीबाबत, हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पा शहरामध्ये मिळालेल्या वेगवेगळ्या उत्खननातील पुरावस्तू आणि पुरावास्तूंबाबत. तसंच आपण मोहनजोदाडो आणि कालिबंगन या 2 मोठ्या शहरांबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली होती. हडप्पा संस्कृतीमध्ये उदयास आलेली इतर नगरे तुम्ही ह्या नकाशामध्ये पण बघू शकता. या नकाशाबद्दल पण आपण चर्चा केली होती. आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अजून अशा काही नगरांबद्दल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आज चर्चा करणार आहोत लोथल या कोस्टल सिटीबद्दल. हे एक व्यापारी केंद्र आहे लोथल, हडप्पा संस्कृतीमधलं. तर त्याबद्दल आपण बघूयात आणि अजून काही नगरांबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊयात. तर लोथल हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या आखाताजवळ. तर या ठिकाणी इथे चुकून कच्छचं आखात झालं. इथे खंभातचं आखात पाहिजे होतं. बरोबर? तर आपण नकाशामध्ये पण बघूयात हे. तर लोथल हे खंभातच्या आखाताजवळ गुजरातमध्ये अहमदाबादपासून 80 किलोमीटरवरती आहे. ते प्राचीन काळी गोदीसाठी प्रसिद्ध होते. गोदी म्हणजे काय? ज्या ठिकाणी जहाजांवरती माल लोड केला जातो, ओके. किंवा जहाजांवरनं माल उतरवला जातो. तर अशा ठिकाणाला आपण बंदर म्हणतो. असे सागरी बंदर भारतामध्ये खूप आहेत आणि जगामध्ये पण वेगवेगळे जे देश आहे, ज्यांना सागर किनारा लाभला आहे, तर त्या देशांमध्ये पण तुम्हाला असे व्यापारी बंदरं दिसून येतील, ओके. आणि त्या ठिकाणी व्यापार पण खूप मोठ्या प्रमाणावर चालतो आणि त्यामुळे अशी ठिकाणं व्यापारी केंद्र म्हणून उदयास येतात, ओके. लोथलचे उत्खनन इसवी सन 1955 ते 1960 या काळास एस.आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लोथलचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्या भोवती तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच भिंतीने वेढलेल्या आहेत. तर हे या ठिकाणचं तुम्ही वैशिष्ट्य म्हणू शकता. आपण या आधीची जितकी पण नगरं बघितली, तर त्या ठिकाणी बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्या ज्या संरक्षक भिंती होत्या, त्या वेगवेगळ्या होत्या. परंतु या ठिकाणी तसं नाहीये. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्या भोवतीची तटबंदी एकच आहे. लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरती हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. तेथील बाजाराचे ओटे, कोठारघर यांसारख्या वास्तू आणि गोदी यांवरून ते आपल्याला समजून येते, की हे किती महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र त्या काळी असू शकतं. बरोबर? लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आता लोथल समुद्रापासून काहीसे आत आहे, तरी ते प्राचीन काळी खंभातच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात होते. लोथल वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी समुद्राच्या भरतीओटीचे आणि त्यायोगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार हे स्पष्ट होते. म्हणजे बघा मित्रांनो, त्या ठिकाणी जी काही गोदी हडप्पाकालीन लोकांनी बांधली होती, तर त्या गोदीच्या संरचनेवरनं आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते या ठिकाणी, की त्या लोकांना समुद्राच्या भरती-ओहोटीबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल पूर्णतः जाणीव होती. भरतीचं पाणी नदीच्या मुखातून किती अंतरापर्यंत आत येतं, हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी ऑब्झर्व्ह केलं होतं. त्याचं निरीक्षण करून त्यांनी पाण्याची म्हणजे गोदीमध्ये येणारं पाणी किंवा गोदीमध्ये जर गाळ साचला, तो गाळ बाहेर कसा काढायचा यासाठी एक ड्रेनेज व्यवस्था, तर अशा प्रकारची खूप सारी व्यवस्था त्या ठिकाणी करून ठेवलेली आपल्याला दिसून येते. तर भरतीच्या वेळेस आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आत आणता याव्यात आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर किंवा त्यातील माल वगैरे उतरवून झाल्यानंतर, त्यात काही माल लोड केल्यानंतर त्या पुन्हा बाहेर समुद्रामध्ये लोटता याव्यात, अशा प्रकारची गोदीची रचना त्या ठिकाणी केलेली आपल्याला आढळते. आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी गोदीत पक्क्या विटांची मोरी त्यांनी बांधलेली होती. तर अशा प्रकारे लोथल हे शहर आहे, जे की समुद्र किनाऱ्यावरती आहे. तुम्हाला मी मॅपमध्ये त्याचं व्यवस्थित ठिकाण दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लोथल शहर, ज्या ठिकाणी माझं कर्सर आहे. खंभातच्या आखाताच्या एकदम तोंडाजवळ आहे, भोगाव नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं. ओके. रिसेंटली पोर्तुगालचे जे प्रेसिडेंट होते, तिथले प्राईम मिनिस्टर सॉरी, तर त्यांनी आपल्या भारताला भेट दिली होती आणि भारताचे जे आपले पंतप्रधान आहेत ते आणि पोर्तुगालचे पंतप्रधान त्यांनी ठरवलं, की या ठिकाणी एक अ, सागरी पुरातत्व वस्तूंचं एक संग्रहालय त्या ठिकाणी उभं करायचं. तर हा एक डिप्लोमसीचा एक चॅनल आहे, की जे म्हणजे आर्किओलॉजिकल
एव्हिडन्सेस जे आहेत ते कन्झर्व्ह करण्यासाठी सुद्धा 2 देश आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतरचं महत्त्वपूर्ण नगर आहे हडप्पा संस्कृतीचं ते म्हणजे धोलावीरा. धोलावीराचा शोध भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे माजी सरसंचालक जे.पी. जोशी यांनी लावला. उत्खनन इसवी सन 1990 मध्ये आर.एस. बिश्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. हडप्पा संस्कृतीच्या उत्खनित नगरांमध्ये धोलावीराचा क्रमांक विस्ताराच्या दृष्टीने 5वा आहे. तर मित्रांनो ध्यानात ठेवा, हडप्पा संस्कृतीची जी काही नगरं आपल्याला म्हणजे एक उत्खननाद्वारे समोर आलीत, तर त्यामध्ये धोलावीरा हे 5व्या मोठ्या विस्ताराचं नगर आहे असं आपण म्हणू शकतो. तेथील नगर रचना इतर हडप्पाकालीन नगरांपेक्षा काहीशी निराळी असलेली आपल्याला दिसून येते. धोलावीरा येथे नागरी हडप्पा वसाहतीच्या आधीची म्हणजेच पूर्व हडप्पाकालीन वसाहत होती. तिच्याभोवती कच्च्या विटा आणि घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती बघा. तर या ठिकाणच्या ज्या विटा आहेत त्या कच्च्या विटा आहे आणि घडीव दगड म्हणजे काय, की ज्या दगडांना छन्नी हातोड्यांनी घाव घालून एक त्याला आकार दिला जातो आणि अशा दगडांचा वापर करून बांधलेली संरक्षक भिंत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्या वरच्या थरातील नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदीयुक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे 4 स्वतंत्र विभाग होते बघा. तर वेगवेगळे त्या ठिकाणी वसाहती आपल्याला आढळून आल्यात आणि त्यातली जी वरच्या थरातील वसाहत होती ती नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदीयुक्त अशी होती आणि या तटबंदीच्या आतल्या वसाहतींचे 4 भाग आपण या ठिकाणी बघू शकतो. एक म्हणजे बालेकिल्ला, दुसरा म्हणजे बालेकिल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण. ओके. तिसरं म्हणजे सामान्य जणांची वसाहत आणि या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलग केलेले आपल्याला दिसून येते. आणि चौथा जो भाग आहे तो म्हणजे नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वस्ती होती. तिच्या भोवती संरक्षक भिंत नव्हती. ही वस्ती मजुरांची असावी असा एक अंदाज आहे पुरातत्वज्ञांचा. नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय या धोलावीरा नगरामध्ये केलेली आढळून आलेली आहे. त्यासाठी दगड आणि विटा यांचा उपयोग करून नाले आणि तलाव बांधलेले होते. नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा सर्वात प्राचीन पुरावा आपल्याला या धोलावीरा नगरामध्ये सापडतो. या ठिकाणी तुम्ही पाण्याचा तलाव बघू शकता धोलावीरामध्ये बांधण्यात आलेला. या ठिकाणी त्या तलावामध्ये उतरण्यासाठीची जागा, त्या तलावाचं एक आखीव-रेखीव बांधकाम तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघू शकतात. त्यानंतरचं पुढचं नगर आहे राखीगढी. राखीगढीबद्दल सांगायचं झालं तर हरियाणातील हिसार जिल्ह्यामध्ये हे हडप्पा संस्कृतीचं स्थळ आहे. दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावरती आहे. हे स्थळ चौटांग प्राचीन दृष्टवती नदी या नदीच्या किनाऱ्यावरती आहे. सध्या त्या नदीचं नाव चौटांग आहे. पूर्वी त्या नदीचं नाव दृष्टवती नदी असं होतं. भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगढी हे सर्वात मोठे शहर आहे. ध्यानात ठेवा, जी काही हडप्पाकालीन शहरे आपल्याला आतापर्यंत भेटली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये, त्या दोन्ही देशातील मिळून राखीगढी हे सर्वात मोठं असं हडप्पाकालीन नगर आपल्याला म्हणता येईल. त्याचा विस्तार सर्वात जास्त आहे, जो की 350 हेक्टरहून अधिक आहे. राखीगढी येथील उत्खनन इसवी सन 1963 मध्ये सुरू झाले. इसवी सन 1997 ते 2000 या काळात ते सुरूच राहिले आणि त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनी तेथे उत्खनन केले. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखीगढीमध्ये आपल्याला बघावयास मिळतात. राखीगढीमधील हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातले एक प्रमुख केंद्र हे होते असे दिसते. राखीगढी हे हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातले एक प्रमुख केंद्र असलेलं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कालिबंगनप्रमाणे येथेही अग्निकुंडाचे पुरावे आपल्याला मिळालेत. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधून वसलेल्या हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधून असलेल्या दफनस्थळांचे पुरावे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झालेला नव्हता. राखीगढी येथील मानवी हाडांच्या जनुकीय शास्त्राचे विश्लेषण केलं गेलं आणि या विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतोय. तर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता या राखीगढी स्थळाबद्दलची माहिती. बरोबर. तर याबद्दल तुम्हाला काही तथ्य जाणून ठेवायचे ते म्हणजे काय, की राखीगढी हे हडप्पाकालीन नगरांमधील सर्वात मोठं नगर आहे. या ठिकाणी पुण्याचे डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनी पण उत्खनन केलं आणि प्रथमतः
राखी गडीमध्ये जे काही आपल्याला दफनस्थळं आढळले आणि त्यामध्ये मानवी हाडांचे जे काही सांगाडे आपल्याला आढळले, त्याचे काही पुरावे आढळले, तर त्यावरनं आपण अनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा अभ्यास चालू केलेला आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला हडप्पा संस्कृतीचे लोक नेमके कोण होते? तर या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर या अनुवंशिकतेच्या अभ्यासातनं दिसून येईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो. तर अशा प्रकारे आपण या 3 नगरांबद्दल बघितलं मित्रांनो या ठिकाणी. थोडीशी अधिक माहिती बघूया या ठिकाणी. हरियाणातील घग्गरच्या खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नागर संस्कृतीची स्थळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळालेली आहेत. नवीन संशोधनानुसार हरियाणातील कुनाल, भिराना, फरमाना, गिरवाड आणि मिठाथल यांसारख्या स्थळांमधील पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात इसवी सन पूर्व 5000 वर्षांहून अधिक प्राचीन असू शकते. हे सिद्ध असं शास्त्रज्ञांचा एक कयास आहे आणि ही गोष्ट जर सिद्ध झाली, तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्गरच्या खोऱ्यात झाला असे अनुमान करता येईल. आता सध्या आपण बघितलं की हडप्पा संस्कृतीचं जी सगळ्यात जुनी आपल्याला वसाहत सापडली, ती मेहरगड या ठिकाणी सापडली, जी की बलुचिस्तानमध्ये आहे सध्या. परंतु हरियाणातील ही जी काही ठिकाणं आहे, या ठिकाणी आपल्याला जे काही पुरातत्वीय अवशेष सापडले आणि त्यांचा एक व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपण असं सांगू शकतो, की ही स्थळं 5,000 वर्षांपूर्वी अ, 5,000 वर्षांहूनही अधिक प्राचीन असू शकतात आणि हे जर सिद्ध झालं, तर आपण म्हणू शकतो, की हडप्पा संस्कृतीचा उदय या मेहरगडच्या ठिकाणी नाही, तर घग्गरच्या खोऱ्यामध्ये झाला असं अनुमान हे पुरातत्त्वज्ञ काढू शकतात. याबाबत निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राखी गडील येथील पुरावा आपल्याला उपयुक्त ठरू शकतो, जो जो की आपण आत्ताच डिस्कस केला अनुवंशिकतेच्या बद्दल. ओके. जे काही मानवी देहाचे सांगाडे त्या ठिकाणी भेटले, त्यावरती अनुवंशिक संशोधन चालू आहे आणि त्या संशोधनातनं आपण या गोष्टीपर्यंत, या तथ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि असं सिद्ध झालं, तर सध्या जे काही आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतो, की हडप्पा संस्कृतीचा सर्वात प्रथम पुरावा आपल्याला मेहरगड या ठिकाणी सापडला. तो मेहरगड न होता यानंतरच्या पुस्तकांमध्ये असं छापलं जाईल, की तो घग्गर नदीच्या खोऱ्यामध्ये अस्तित्वात होता किंवा त्या ठिकाणून हडप्पा संस्कृतीची सुरुवात झाली. बरोबर? तर अशा प्रकारे आपण इतिहासाच्या थोड्याशा डायनॅमिक नेचरबद्दल पण या ठिकाणी चर्चा केली. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि या पुढचं व्हिडिओ सेशन बघायला अजिबात विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.